झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात पांझरा नदीकाठी आढळला मृतदेह, घातपात असल्याचा संशय, परिसरात खळबळ। धुळे शहरातील पांझरा नदीकाठी चौपाटीवर एका इसमाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने एकच गडबड उडाली आहे। एकीकडे शहरात स्वातंत्र्य दिनाची धामधूम सुरू असताना पांझरा नदी किनारी असलेल्या चौपाटीवर मृतदेह आढळल्याने पोलिसांची चांगलीच तारंबळ उडाली। माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली। शहरातील पांझरा नदी किनारी चौपाटी परिसरात आज 15 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास गार्डन गेट जवळ अंदाजे 40 ते 45 वर्षे वयाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला। या व्यक्तीच्या पायाला जखम असल्याचे निदर्शनास आल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशयही व्यक्त केला जातोय। घटनास्थळी देवपूर पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी धुळे सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला। देवपूर पोलिसांच्या तपासात ही व्यक्ती जुने धुळे येथील रहिवासी असून त्याचे नाव योगेश शिराळे असल्याचे समजले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास देवपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।